श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी महाराजांची सेवा करण्याची इच्छा तर प्रत्येकच स्वामी भक्तांची असते. परंतु प्रत्येक जण स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असतो. रोजच्या धावपळीमुळे इच्छा असून देखील आपणाला स्वामींची सेवा करायला वेळ मिळत नाही. बरेच नवीन सेवेकरी त्यांना स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात केलेली असते, परंतु ती स्वामी सेवेची सुरुवात कशी करावी, कुठून करावी ते त्यांना माहीत नसते. जे पूर्वीपासून स्वामी सेवा करतात अशा सेवेकऱ्यांना रोजच्या कामाच्या व्यापामुळे सेवा घडत नाही. अशा सर्वांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कमी वेळामध्ये परंतु तेवढीच प्रभावी स्वामींची नित्य सेवा कशी करावी. हेच मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात, अडचणी असतात आणि या अडचणींवरती, समस्यांवरती मात करायचा असेल तर आपणाला रोज थोडी थोडी आध्यात्मिक सेवा करणे खूप गरजेचे असते. आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणे खूप गरजेचे आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर स्वामी समर्थांसारखे गुरु असतील तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात, खूप पुण्यवान आहात. कारण स्वामी समर्थांसारखा गुरु लाभायला खूप पुण्यवान असावे लागते. मागच्या काही जन्मांमध्ये त्यांनी केलेल्या पुण्यामुळेच या जन्मामध्ये त्यांना स्वामी समर्थ महाराज मिळाले आणि महाराजांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. मुळात स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला मिळण्यासाठीच खूप मोठे भाग्य लागते आणि ते आपल्याला लाभले ही आपली पुण्याईच म्हणावे लागेल. कारण प्रत्येकालाच त्यांची सेवा करण्याची संधी मिळत नाही आणि जरी मिळाली तरी ते आपणाला टिकवता येत नाही. अतिशय साध्या सोप्या सेवेमध्ये स्वामी समर्थ महाराज आपणाला खूप काही देत असतात. त्यांची आपल्याकडून जास्त काहीही करून घेण्याची अपेक्षा नसते. थोडी तुटकी-फुटकी सेवा केलेली सुद्धा ते मान्य करून घेतात आणि त्या बदल्यात आपणाला खूप काही देत असतात. त्यामुळे जे कोणी नवीन सेवेकरी असतील किंवा जे जुनी सेवेकरीही असतील, त्यांनी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातून थोडासा वेळ काढून स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा ही करायलाच हवी. दररोजची नित्यनेमाने कामे तर आपल्याला करावीच लागतात. महिलांना स्वयंपाक करणे, घर सांभाळणे, मुलांना सांभाळणे, तसेच पुरुषांनाही कमवण्यासाठी बाहेर जावेच लागते आणि ही आपणाला रोजची कोणी सांगत नाही तरीही आपण नित्यनेमाने आपली सर्व कामेही करत असतो. त्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणे हा सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनातील एक विभाज्य भाग बनला पाहिजे. एवढी सेवा आपण स्वामींची करायलाच हवी आहे. आपल्याकडे जास्त वेळ नसेल, आपण रोज तेवढा वेळ देऊ नाही, तरीसुद्धा थोडीशी का होईना स्वामींची सेवा ही केलीच पाहिजे. कारण कोणी कितीही व्यस्त असला, कामात असला तरी 10 मिनिट तर देवासाठी आणि आपल्या गुरूंसाठी देऊच शकतो. फक्त मनातून इच्छा पाहिजे की मला स्वामींची सेवा करायची आहे. स्वामी तुमच्याकडून आपोआप सेवा करून घेतात. आपल्या मनामध्ये फक्त इच्छा निर्माण व्हायला हवी आणि ती इच्छा तेवढी प्रबळ असायला हवी. आपण फक्त सेवेला सुरुवात करायला हवी. बाकी सर्व स्वामी समर्थ महाराज करून घेतातच. स्वामी समर्थ महाराजांची कोणतीही सेवा सुरू करताना सर्वप्रथम स्वामींना आपण आपल्या गुरुस्थान द्यायला हवे आणि स्वामींना सांगायचे की मी आजपासून तुमची ही सेवा सुरू करत आहे. तुम्हीही तुमच्या चरणी रुजू करून घ्यावी आणि आमचे जे काही प्रश्न आहे, दुःख आहे, समस्या आहेत, घरावरची जी संकटे आहेत ती दूर करा. अशी प्रार्थना स्वामींना सर्वप्रथम करायची असते. त्यासोबतच कायम मला तुमच्या चरणाजवळ ठेवा आणि कायम माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या, अशी प्रार्थना स्वामींना नक्की करावी. अशी प्रार्थना जर तुम्ही केली आणि आमच्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या अशी प्रार्थना केली तर स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून नक्कीच सेवा करून घेतात आणि तुमच्यासोबत कायम राहतात. ते कधीही तुम्हाला सोडत नाहीत. तुम्ही जरी कंटाळा केला, तुम्हाला जरी काही दिवसांनी कंटाळा आला, जमलं नाही, तरी स्वामी समर्थ कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला आठवण करून देतात की तुम्हाला सेवा करायची आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. असे अनुभव स्वामी भक्तांना कायम येत असतात. तर आत्ता पाहूया आपण की स्वामी महाराजांची अशी कोणती सेवा आहे जी तुम्ही करू शकता आणि त्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. सर्वप्रथम आपल्याला घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थांचा छोटा का होईना फोटो किंवा मूर्तीही असायलाच हवी. कारण आपण ज्या देवतांची उपासना करतो, ज्या देवतांना आपण पूजतो, त्यांचा फोटो आपल्याला घरामध्ये असायलाच हवा. जर तुमच्याकडे फोटो नसेल तर अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर किंवा मग आध्यात्मिक फोटोंच्या दुकानातून किंवा केंद्रातून तुम्ही हा फोटो घेऊ शकता किंवा मूर्ती घेऊ शकता. गुरुवारच्या दिवशी या मूर्ती किंवा फोटोंची शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रतिष्ठापना आपणाला आपल्या देवघरामध्ये करायची आहे.
यानंतर आपणाला रोजची काय सेवा करायची आहे तर बघा, सुरुवातीला तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा नामजप करायची सवय स्वतःला लावायची आहे. दिवसभरात कधीही तुम्हाला जमेल तेव्हा, तुम्ही कामात असाल तेव्हा, स्वयंपाक करत असाल तेव्हा स्वामींचे नाव आपल्या मुखामध्ये घ्यायची सवय तुम्हाला लावायची आहे. जर ही सवय तुम्हाला लागली तर कायम तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यांच्या नामस्मरणामध्ये राहतात. त्यामध्ये तुम्हाला वेळही लागणार नाही आणि तुम्ही करत असलेल्या कामासोबत देखील तुम्ही हे नाम जप करू शकता. परंतु अगदी जर तुम्हाला स्वामी समोर बसून ही सेवा करायची असेल तर तुम्हाला एक जपमाळ लागेल, जी तुम्ही केंद्रातून किंवा स्वामी समर्थ अक्कलकोटमधून घेऊ शकता. या माळेमध्ये 108 मणी असतात. प्रत्येक मणी पुढे सरकवत तुम्हाला श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. एक माळ पूर्ण झाल्यानंतर 108 वेळा तुमचा नामजप पूर्ण होतो. अशा 11 माळा तुम्हाला करायच्या आहेत. परंतु अगदीच तुम्हाला वेळ नसेल, तुम्हाला जमलं नाही तर एक माळ रोज तुम्ही करू शकता. उरलेला जप हा तुमची दैनंदिन कामे करत करत तुम्ही केला तरीही चालतो. अतिशय उच्च कोटीची आणि स्वामींना सर्वात जास्त आवडणारी सेवा आहे. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असतील, या नामस्मरणामुळे या सर्व शक्ती दूर होणार आहेत. तुमची सर्व प्रश्न सुटणार आहेत. मुलांच्या बाबतीत असतील ना, तुमच्या नवरा बायकोच्या बाबतीत काही तुमची अडचणी असतील, पैशाच्या बाबतीत अडचणी असतील, या हळूहळू सुटताना तुम्हाला जाणवतील. त्यानंतर स्वामींची दुसरी सेवा म्हणजे गुरुचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण. गुरुचरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला केंद्रामध्ये भेटेल किंवा मग कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये भेटेल. तुम्ही ज्या केंद्रात जाता त्या केंद्रातही तुम्हाला हा भेटू शकतो. त्यामध्ये 21 अध्याय असतात. 21 अध्यायाचे तुम्हाला रोज 3 अध्याय याप्रमाणे पठण करायचे आहे. अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत. खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये या 3 अध्यायांचे वाचन पूर्ण होते. तुम्ही पहिल्या दिवशी 1, 2, 3 असे 3 अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 त्यानंतरचे तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 असे अध्याय वाचायचे आहेत. असे 21 अध्याय झाल्यानंतर एक पारायण पूर्ण होते. 21 अध्याय पूर्ण व्हायला 7 दिवस लागतात. 7 दिवसानंतर पुन्हा पहिल्या अध्यायापासून वाचायला सुरुवात करायची आहे. तुम्ही घरच्या बाहेर पडण्यापूर्वी, कोणत्याही कामासाठी जाण्यापूर्वी जर हे 3 अध्याय वाचन करून बाहेर पडलात आणि स्वामी समर्थांचा जप करून घराच्या बाहेर पडला तर तुमची सर्व कामे पूर्ण होतात. तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर तुमचा प्रवास सुखाचा होतो. त्यासोबतच हळूहळू घरातील सर्व दोष दूर होतात. अतिशय प्रभावी आणि कमी वेळात होणारी ही स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाची सेवा आहे. या ग्रंथामध्ये स्वामींनी अक्कलकोटमध्ये ज्या काही लीला केल्या आहेत त्या लीला यांचे वर्णन या ग्रंथामध्ये केलेले आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन नित्यसेवेमध्ये या ग्रंथाच्या पारायणाचा समावेश केला तर स्वामींची कायम तुमच्यावरती कृपादृष्टी राहते. स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही एवढी सेवा तर आणि एवढा वेळ तर स्वामीसाठी द्यायलाच हवा. त्यानंतर तिसरी आणि महत्त्वपूर्ण सेवा ती म्हणजे स्वामींचा अतिशय प्रिय असणारा आणि आवडणारा तारक मंत्राचे पठण. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा, अथर्क्य अवधूत हे स्वर्णगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा स्वामींचा तारक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. सुरुवातीला तुम्ही पाहून बोलू शकता. त्यानंतर तुम्हाला त्याची सवय झाल्यानंतर तो तुमचा पाठ होऊन जातो आणि तुम्ही न पाहताही म्हणू शकता. हा अतिशय आवडीचा आणि स्वामींना अतिशय प्रिय असणारा स्वामी समर्थ तारक मंत्र आहे. रोजच्या सेवेमध्ये तुम्ही फक्त एकदा हा मंत्र म्हटला तरी तुम्हाला खूप असे अनुभव येत जातात. तुमच्या अडचणी दूर होत आहेत जातात. अशा प्रकारे रोजच्या दैनंदिन जीवनामधून 10 मिनिटे वेळ काढून तुम्ही स्वामींच्या या साध्या सोप्या तेवढ्याच प्रभावी सेवा करू शकता. या सेवा करायच्या फक्त 10 मिनिटं लागतात. सर्वप्रथम एक माळी स्वामी समर्थ जप करण्यासाठी 2 मिनिट, त्यानंतर स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचे पठण करण्यासाठी 6 ते 7 मिनिट आणि तारक मंत्रासाठी 2 मिनिट अशी मोजून 10 मिनिटांमध्ये या सर्व सेवा पूर्ण होतात. परंतु याचे फळ मात्र खूप मोठे मिळते. जर तुम्ही नवीन सेवेत असाल आणि या सेवेत चालू केल्या असतील तर तुम्हाला हळूहळू अनुभव येत जातील की स्वामी समर्थ महाराज आपल्या 10 मिनिटाच्या सेवेच्या बदल्यात आपणाला खूप काही देत आहेत. त्यामुळे तुम्ही या सेवा नक्की करा. त्यासोबतच तुमच्याजवळ जर स्वामी केंद्र असेल आणि तेथे आरती होत असेल तर वेळात वेळ काढून प्रत्येक आठवड्याला नाही जमलं तरी महिन्यातून एकदा तरी आरतीला नक्की उपस्थित राहा. आरतीला गेल्यामुळे तुमच्यातील काही नकारात्मक विचार असतात, काही भीती असते ती निघून जाते आणि तुम्ही अतिशय सकारात्मक विचार करायला लागता. त्यामुळे केंद्रात किंवा मंदिरात महिन्यातून एकदा तरी नक्की जावे. आपण पाहूया काही विशेष सेवा ज्या तुम्ही स्वामी महाराजांसाठी करू शकता. ज्यामध्ये पहिली सेवा म्हणजे गुरुवारच्या दिवशी स्वामींचा अभिषेक आणि हळदीचे उंबरटा लेपन.
गुरुवार हा स्वामींचा वार आहे. स्वामींना अतिशय आवडीचा वार आहे. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामींची विशेष अशी सेवा करू शकता. गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या मूर्तीला दह्या दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक करायचा आहे. त्यासोबतच आपल्या घराच्या उंबरठ्याचे हळदीने लेपन करायचे आहे. त्यामुळे घरात येणारी नकारात्मक शक्ती दूर राहते. घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास असतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी उंबरठ्याचे लेपन नक्की करावे. हळदीमध्ये थोडेसे गोमूत्र, गुलाबजल आणि पाणी टाकून त्याचे उंबरठ्यावरती लेपन करायचे आहे. त्यासोबतच तुमची कोणती इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही 11 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता, ज्यामध्ये पाण्याने भरलेल्या पेल्यावरती हात ठेवून तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. ही सेवा करण्यापूर्वी तुम्हाला या सेवा कोणत्या कारणासाठी करत आहात हे आपल्या सांगायचे आहे आणि सलग 11 दिवस ही सेवा करून हे पाणी कुटुंबातील सर्वांना द्यायचे आहे. किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर त्या व्यक्तीला हे मंत्रावलेले पाणी प्यायला द्यायचे आहे. त्यामुळे तुमची कोणतीही कठीणात कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण होते. तुम्हाला हे सर्व करायचे नसेल, तुम्हाला जमले नाही तर तुम्ही फक्त रोज 10 मिनिटं वरती सांगितलेल्या 3 सेवा जरी केल्या तरी देखील तुमच्या आजूबाजूला स्वामींचे एक संरक्षण कवच राहते. तुमचे घर, तुमचे कुटुंबातील लोक सुरक्षित राहतात. यामध्ये एकच नियम असतो की तुम्ही सेवा या मनापासून आणि सर्व समर्पणाने करायला हव्यात. तुमची जर मनातून इच्छा नसेल, तर स्वामींवर विश्वास नसेल तर तुम्ही कितीही सेवा करा, त्याचा काहीही उपयोग होत नाही. आपण जेव्हा एखादी सेवा करतो, एखादी देवपूजा करतो, तेव्हा जर ती अनन्य भावाने करत असाल तर तुम्ही किती वेळ करता किंवा रोज करायला जमते की नाही जमत ह्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात, तर तुमचा भाव महत्त्वाचा असतो. देव भावाचा भुकेला असतो असे म्हटले जाते. तुम्हाला रोज सेवा जमले की नाही यापेक्षा तुम्ही जेवढी करता तेवढी ती किती मनोभावे करता याला जास्त महत्त्व असते. तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी महाराज कायम तुमच्या पाठीशी राहतात. आपण एखाद्या वेळेस स्वामींना विसरू, स्वामींची सेवा आपल्याकडून कमी हो, परंतु स्वामी महाराज आपल्या भक्तांचा हात कधीही सोडत नाहीत. त्यामुळे स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वामीच्या सेवेला सुरुवात करा. ही सेवा अखंड करायची आहे, नित्यनियमाने करायची आहे. त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. स्वामी महाराज कायम तुमच्या पाठीशी राहतील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.